मला वाटते लाज वाटली पाहिजे की परमेश्वराने मला माणूस केलाय आणि मी किती घाणेरडा वागतो म्हणून. माणसासारखं वाग. जीवन आहे ना अतिशय सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवायचं. आपलं जीवन आपण विकृत बनवतोय. लोक आपलं जीवन विकृत नाही बनवेल. तुम्ही तुमचं जीवन सुंदर बनवू शकता. तुम्ही घरं चांगली बांधली, घरं चांगली सजवली, गाड्या चांगल्या घेतल्या, पण जीवन विकृत करून ठेवलंय. आणि तेही फालतू टेन्शन आहे. कसलं टेन्शन तुम्हाला सांगतो. जो माणूस आपल्याशी बोलत नाही तो समोर आला का याचा चेहरा खाली पडला जातो. काय गरज आहे का तो चेहरा पाडायची. आतमध्ये समोर तू विनाकारण. माणसं स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, पण दुसऱ्याचं सुख पाहून माणसं दुःखी आहे. दुसऱ्याचा आनंद पाहून यांनी आपल्या जीवनातला आनंद संपवलाय. तुम्ही आनंदाने जगा. जीवन खूप सुंदर आहे. घर सजून फायदा नाही, त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांचं जीवन पण सुंदर असलं पाहिजे. आणि जीवन सुंदर बनवण्यासाठी जीवनामध्ये सुंदर विचाराची गरज आहे. आणि सुंदर विचार तुम्हाला कीर्तनातून प्रवचनातून मिळतात. कीर्तन कोणाचं का असे ना, कीर्तन ऐकायचं. कीर्तनामध्ये विषय असतो ना तो देवाचा असतो. कीर्तन सांगणारा बुवा हमाल आहे. आणि म्हणून कीर्तन ऐकायची, प्रवचन ऐकायची, चांगलं वाचन करायचं. परत एक सांगेन मी तुम्हाला, आपल्या डोळ्यासमोर आदर्श चांगला ठेवायचा. जी तरुण पोरं आहेत त्यांना माझं सांगणं आहे, डोळ्यासमोर तुम्ही आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवा. नुसता 19 फेब्रुवारी आली की छत्रपती शिवाजी महाराज की जय असं नाही चालत. प्रत्येक दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला ज्या दिवशी आठवतील ना त्या दिवशी आम्ही इतिहास घडू शकतो. लक्षात ठेवा. आम्हाला शिवाजी महाराजांचा विसरत नाही. आता तो चित्रपट आलाय, छावा चित्रपट आलाय की नाही. किती बायांनी पाहायला जाण्यावर हात करा. यांचे पती जिथं बसले असतील, माझं कीर्तन ऐकत असतील, त्यांना मी सांगतो उद्याच्या उद्या घेऊन जाऊन यांना दाखवून आणा. हसण्याचा विषय नाही. त्या दिवशी पेपरला एक बातमी वाचली मी. त्या छावा चित्रपटाने एवढ्या कोटीचा बिझनेस केला, एवढे कोटी रुपये कमवले. पण छावा चित्रपटाने एवढ्या कोटी रुपयाचा बिझनेस केला असं म्हणण्यापेक्षा कोट्यावधी हिंदूंचे डोळे उघडले हे सांगा ना लोकांना. आतापर्यंत लक्षात ठेवा, धर्मासाठी कसं जगावं हे ऐकलं होतं, पण धर्मासाठी कसं मरावं हे चित्रपटातून पाहायला मिळतं आपल्याला. संभाजी महाराजांच्या अंगाची कातडी काढली तरी धर्म नाही सोडला. इथं पैसे दिले की चाललं ताबोर आश्रम मध्ये असं करायला उलट. औषधाच्या बाटल्या दिला का घातला गळ्यामध्ये येशूचा क्रूस. अशी अवलादीची माणसं आहेत, नालायक प्रवृत्तीची आपली. लक्षात ठेवा. संभाजी महाराजांची जीभ कापली, अंगाची कातडी काढली, पण अभिमान नाही सोडला स्वधर्माचा. लक्षात ठेवा. आणि म्हणून जेवढ्या लढाया छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही केल्या त्याच्यापेक्षा कितीतरी कोटी लढाया छत्रपती शंभू महाराजांनी केल्या. त्यांचं सगळं चित्रीकरण त्या छावा चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि काय सुंदर बनवलंय, जाऊन पहा. या असे चित्रपट तुम्ही पहा, तुमच्या पोरांना दाखवा. बरं, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये तो विषय सतत राहील. काय झालं की आम्हीच आमच्या मुलांच्यावर चांगले संस्कार नाही केले, मग तुम्ही अपेक्षा तरी काय करता त्या पोरांनी चांगलं वागलं पाहिजे. तुम्ही पहिलीच चूक केली, त्याला इंग्लिश शाळेमध्ये टाकला. दुसरी चूक केली का त्याला इंग्लिश बोलायला शिकवला. तिसरी चूक केली का आपले पुस्तकं त्यांना कधी दाखवली नाही. चौथी चूक केली, आपल्या महापुरुषांचा इतिहास त्यांना कधी शिकवला नाही. सगळ्यात महत्वाची चूक केली, तुम्ही त्यांना कधी वेळ दिला नाही. अजून पुढची चूक केली, मोबाईलवर खेळण्यापासून तुम्ही त्याला थांबवला नाही. सत्यानाश झाला पोरांच्या जीवनाचा. लक्षात ठेवा. माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल, पण पोरांचं जीवन बर्बाद करायला कारणीभूत त्यांचे आई वडील. वयाच्या 6व्या महिन्यामध्ये ती बाई पोराच्या हातामध्ये मोबाईल देते. त्या दिवशी एक मुलगा पाळण्यामध्ये झोपला होता आणि त्याच्या हातामध्ये मोबाईल होता. म्हटलं ताई तू हे काय करते. ज्या भागामध्ये मोबाईलचे टावर जास्त आहेत तिथं लोकांना कॅन्सरचा धोका जास्त असतो. त्याचं कारण आहे ते त्या मोबाईलच्या लहरी, त्या मोबाईलचे रेडिएशन जे असतात एवढे भयानक आहेत. तर तुम्ही 8 दिवस जर इथं मोबाईल ठेवला तर 9व्या दिवशी तुमची छाती दुखते. 8 दिवस तुम्ही जर उशा जाऊन मोबाईल घेऊन बसले तर 10व्या दिवशी तुमचं डोकं दुखतं. आणि मग त्याच्या लहरी भयानक आहेत. एका टावरवरती एवढे मोबाईल चालतात म्हणजे काही साधी गोष्ट नाही ती. आणि तुम्ही 6 महिन्याच्या पोराच्या हातात मोबाईल देता, मग तुम्ही त्याची आई एका शत्रू आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून जरा चांगलं व्यवस्थितपणे तुम्ही जरा कान खोलून ऐका की त्या मुलांच्या हातामध्ये तुम्ही मोबाईल देताना त्याच्या